मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे अलिबागचा दुसरा दिवस. आता आम्ही आहोत अलिबागमध्ये झिराड या गावामध्ये आणि आमचे जे साडू आहेत, 4 नंबरचे साडू, त्यांच्या घरी आलेलो आहोत. तर मी व्हिडिओ करत असताना मागे जी कार दिसते तुम्हाला ब्लॅक, त्यामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा होते. साडूंनी मला नंतर सांगितले की विराट कोहली आणि अनुष्का शर्मा इथे अलिबागमध्ये त्यांच्या रो हाऊसवरती येत जात असतात. फेऱ्या झाल्या आमच्या, म्हणजे 2 जेट्टी केले होते आम्ही. त्यात मध्ये जे मोरे गावला उतरलो होतो, मोरे गावावरून पुन्हा दुसरी जेट्टी पकडली होती आणि मग इथे या गावात आलो. तर आज आता आम्ही चाललो आहोत, तयारी वगैरे करतो, निघूया आता. मी माझी स्कूटर तिथे लावलेली आहे, ती घेऊन जाणार आहे. आम्ही एकच बाईक करून जाणार आहोत साडूंसोबत. चला तर मंडळी, आता आम्ही निघत आहोत. साधारण वाजले आहेत. ऍक्च्युली आम्ही सकाळी निघणार होतो, परंतु काल उशिरा झोपल्यामुळे थोडासा लेट उठलो आम्ही. ठीक आहे, तर आता मी चाललो आहोत. साधारण तिकडे 2 तास तरी लागतील आम्हाला, कारण व्हिडिओ काढत काढत आम्ही वरती जाणार आहोत त्या कनकेश्वर मंदिराजवळ. वाढत ट्रॅकिंगची पहिला होती ना, मागे आम्ही गेलो होतो काय, नंतर मी नाही गेलो ना, वेळच नाही मिळाला मला. म्हणजे गावीला असं आहे ना, मी इथून खालीपर्यंत आहे आणि खाली इथपर्यंत अर्ध्या तासात गेलो. काय बोलता? हा, उतरलो खाली आणि परत गेलो. ते हे होता ना, जोश होता ना. नाही बरोबर, तेव्हा मला पण तेच, मला पण 25च्या आधी ना एवढा धाप लागायचाच नाही. एकदम कंटिन्यू चालणं वगैरे असायचं माझं. गाडी घेतल्यापासून प्रॉब्लेम झाला. नाही बरोबर, आता कसं झालंय, कंटिन्यू चालण्या नसल्यामुळे तो आपल्याला धाप लागतो. बस तरी आपण एवढं कव्हर केलंय. 25% केला आपण, 75% अजून 75%. बापरे, तिथं माणसं असतील वरती. बघूया काय बोलतात? मग हा एकच मार्ग आहे का जायचा वरती? तिथे काय पायऱ्याने, तिथे पायऱ्या ह्याने बांधलेत, पांडवांनी बांधले. अच्छा अच्छा. पलीकडे मामाच्या गुडला जातो ना आपण. हा. मग तिथून का नाही जाऊ शकत? कुठे हे पायऱ्या आहेत ना, लांब आहे, पाय दुखतात. अच्छा, ते लांब आहे डिस्टन्स. तो 1.5 तास लागतो. ओके. मग आपल्याकडून घराच्या इथून हा जवळ आहे ना, आपण तिथे जायला लागला असता. भरपूर लांब आहे. ओके, तिकडे गाडी नाही, त्यानंतर ती गाडी ठेवणार आपण. बरोबर. बसू थोडा घेऊन लागला नाही चला नाही, बसू ना, असं काय नाही. तिकडे बसू आपण थोडा वेळ, तर आपण कंटिन्यू एवढे अंतर चालत आलो वरती. मित्रांनो, बघू शकता पूर्ण 90 डिग्रीज आहे. खाली वाट दिसत नाही तुम्हाला, बघा वाट दिसत नाहीये तिकडे. इथून ही वाट वरती आली आणि ही इथे वरती चालली वाट. माझा हा जवळपास 5वा का 6वा थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे, कारण मी याआधी फक्त 4-5 वेळाच गेलो होतो असं ट्रॅकिंग वगैरे करायचं. जे प्रॉपर ट्रॅकर असतात, जे सतत जाणारे असतात, त्यांना एक्सपिरियन्स असतो. ते कसे सरसकट जातात आणि बरोबर त्यांना जजमेंट असते कुठे पाय ठेवायचं, कुठे जायचं कसं. जसे आता माझे साडू आहेत, ते पण याआधी खूप वेळा ट्रॅकिंग करतायत, त्यामुळे त्यांनी फक्त साधी चप्पल घातली आहे. त्यांना माहिती आहे की त्यांचा पाय निसटणार नाही, कारण त्यांना तशी जजमेंट आहे, त्यांना तसा अनुभव आहे. आणि मी एवढे चांगले शूज घातलेत, मला असं वाटलं की माझा पाय सर केला. असा हा फरक असतो. तर भेटूया थोडा पुढे. त्या आवाज येतो कसला तरी, तर मंडळी इथे कसला तरी आवाज येतोय सळसळण्याचा. ते झाडं वगैरे सळसळत असतात. पहिल्या क्षणी पाहता आम्हाला वाटलं वाघ वगैरे आहे की काय, परंतु तिकडे कुत्रा आहे. भुकत नाहीये. थोडीशी धांदळ उडाली होती. 2 कुत्रे आहेत. डोंट वरी, काही प्रॉब्लेम नाहीये. कुत्रे आहेत याचा अर्थ वाघ वगैरे इथं तुम्हाला दिसणार नाही, नाहीतर त्यांना खाऊन टाकलं असं. बघा, हे शिवकालीन टाईप अशी पायऱ्या बनवल्या गेल्या आहेत आणि पांडवकालीन. ओ माय गॉड. तर कुत्रे बघा कसे इमानदार आहेत, शांतपणे जात आहेत. साधारण आता किती टप्पा पार केला आपण? 30%, 30-35%. ओके, तर मंडळी 30-35% आपण पार केलेला आहे.
थोडे धाप लागलेले आहे. मी बोलून बोलून मला धाप लागले, तर आम्हाला दुपारच्या आत वरती जायचं आहे. हा तेच मेन म्हणजे झाड आहेत म्हणून बरं आहे ते. त्याने मंडळी पाठीमागे आवाज पाहूया, तिथे काहीतरी आहे. माकड आहे, वानर आहे, वानर आहे. जाऊया चला जाऊया. तर मित्रांनो, तुम्हीही कधीही आलात तर निसर्गाच्या सानिध्यात नक्की या, कारण थोडा चेंज पाहिजे. फॉर चेंज माणसाला ते मुंबईचं वातावरण ना सहन नाही होत कधी. म्हणजे ऑक्सिजन लेवल जर चांगला ठेवायचा असेल, तुमचं शरीर जर मेंटेन ठेवायचं असेल, तुम्ही गावी येत जावा मध्ये आधीमध्ये, जेणेकरून तुम्ही मेंटेन राहाल, तुमचं शरीर मेंटेन राहील, तुमचा स्ट्रेस जे काय माइंड तुमचं फ्रेश राहील. भाऊजी तुम्ही काय सल्ला देणार? नाही असायला हवं. एक तरी महिन्यातनं किंवा 15 दिवसातून एक तरी ट्रॅकिंग हवी. होय ना. ज्या नसा आहेत, जे आपल्या ब्लॉक होत चालले आहेत वयाच्या मनाने, त्या ओपन होतात. वारूळ भागाचा. तर हे मोठं वारूळ दिसलंय आम्हाला. मुंग्याचं असेल आमच्या तिकडे गावी सुद्धा अशी मोठी मोठी वारूळ आहेत. आणि शेवटी एकूण एक कोकणाचं आहे म्हणा, कोकणाचा पट्टा आला. ऍक्च्युली वेगळं नाहीये, जंगल तर सेमच असतं. इथे काय सरपट आहे. वाहनांचा आवाज एवढा क्लिअर येतोय आम्हाला की नुसतं वरून पडला की ते आवाज हजूकडून तरी इथे आहे. एक नंबर घनदाट जंगल, ह्याला म्हणतात घनदाट जंगल. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता समोर किती काळोख असं दिसतंय. घनदाट जंगल म्हणतात त्याला, कारण सूर्याची किरण आतमध्ये जमिनीवर पडत नाही इकडे. त्यामुळे या घनदाट जंगलातून प्रवास करतोय. एक्सपिरियन्स चांगला आहे, अनुभव चांगला आहे, आणि त्यातल्या त्यात थकवा शरीर दमणार आहे, त्यामुळे झोप चांगली लागणार आणि जेवण सुद्धा जाणार. त्यामुळे तुम्ही सुद्धा असं ट्रेकिंग वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा असं तरी यावं, करावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. ते आवाज आला. अच्छा, इथे मंडळी इथे एक छोटासा खेकडा आहे. कुठे कुठे गेला? ओके ओके, दगडाच्या खाली आहे. दिसला गेला खाली आतमध्ये. काय करणार नाही. खेकडा गेला आतमध्ये. तर गावची जी मुलं असतात ना, ते रात्री जे खेकडे पकडायला जातात गावी पावसातनं, तेव्हा ते पावसातनं त्यांना भीती वाटत नाही, डायरेक्ट असे हात घालून काढतात. तुम्ही बहुतेक व्हिडिओ बघितले असते कोकणातल्या मुलांचे, त्यामध्ये मुलं हात घालून अक्षरशः रात्रीच्या वेळेस तेही पाण्यात खेकडे काढतायत. आमच्या गावी सुद्धा काही अमोल वगैरे असे माझे भाचे पण आहेत, ते खेकडा वगैरे पकडण्यासाठी रात्रीचे जातात. बापरे, इथे सुद्धा एक खेकडा आहे, मोठा खेकडा आहे. त्यामध्ये साप आहे का काय, जाऊ दे. खेकड्याच्या मागे साप असतो याचं आम्हाला पहिल्यापासून बिंबवलं गेलं होतं की बाबा तुम्ही खेकडे असे पकडायला जाऊ नका रे, पाठी साप पण असतो. मागे साप येतो, असं लहानपणी आम्हाला सांगितलं जात होतं. पण तो खेकड्याच्या याच्यात कसा राहील, त्याला खाऊन टाकेल ना, ते आता कळतंय आम्हाला. असं असतं ते. तर आपण होय ना, अर्ध्या रस्त्याला आलेलो आहोत. पण दिसते बरोबर. अच्छा, हे त्यांनी बसासाठी एक चौतरा बनवलाय. बसून बघा. आम्ही जवळपास 50% कव्हर केलेला आहे हा रस्ता. जर आम्ही तिकडून पायऱ्याने गेलो असतो तर आम्हाला भरपूर वेळ गेला असता. आणि पायऱ्याने कसं पाय दुखले जातात, कारण ते सतत एका स्टेप मध्ये असतात, आणि इथे कसे चढ उतार आणि सरळ पण असतात ना. जसं पॅटर्न सरळ असला, शिड्यांसारखा असला पॅटर्न सरळ असतो, त्यामुळे कसं चढणीसाठी सोयीस्कर असते. तर मंडळी, आम्ही थोडासा पॉज घेतला होता, थोडं थांबलो, कारण एवढा दम लागतो. पहिल्या नाही, आता आम्ही, त्यांचं वय 43 आहे आणि माझं 37. तर मंडळी, तुम्ही कधी इथे आलात अलिबाग मध्ये ना,
तर झिराड मागे यायचंय. झिराड मार्गाने शॉर्टकट आहे हा. तर झिराड गावात आल्यानंतर कोणाला विचारा कणकेश्वर, तरी तिकडे तुम्हाला ते साइन बोर्ड दिसतातच, त्यानुसार तुम्ही येऊ शकता. तर तुम्हाला नाहीच कळालं तर गावातल्या ग्रामस्थ लोकांचा त्यांचा एक हे घ्या, सल्ला घ्या, ते तुम्हाला इथपर्यंत गाईड करतील. तर हे माझे जे साडू आहेत ते आता इथेच राहतात, याच गावात राहतात, त्यामुळे मी त्यांना घेऊन आलोय. मला तर माहिती नाहीये हा रस्ता पूर्ण, त्यांना जाणकारी आहे आणि ते प्रॉपर गाईड करतील, म्हणून मी त्यांच्याबरोबर मी इथे आलेलो आहे. तर जवळपास आपण वरती टॉपला आसपास पोहोचलेलो आहे. मला ते ड्रोन शॉटने ना बघायचं तिकडे जाऊन. आपण नाही जाऊ शकत पण ड्रोन तरी जाईल ना, असं त्या हिशोबाने म्हटलं. तर म्हणलं अजून वरती आहे, हा 90 डिग्री झालाय, प्रॉपर 90 डिग्रीच वरती जायचं अजून आपल्याला. ओके, 25% अजून आहे. तर आता खरी चढण सुरू झाली आहे. तर ना पाहू शकता तुम्ही, तरी पण पूर्ण रॉक पॅच असल्यामुळे ना इकडे आपलं पायाची जी ग्रीप आहे ना प्रॉपर बसते. इथे अशी रेती वगैरे माती वगैरे नाहीये, त्यामुळे तुम्ही साधी चप्पल जरी घालून तरी तुम्ही या डोंगरावरती चढू शकता. आपण जवळपास पोहोचत आहोत, फक्त 5-10 मिनिटात आपण पोहोचणार आहोत. आता जवळपास आपण 75% कव्हर केलं आहे, अजून 25% वरती आहे जायचं अजून. चला तुम्ही. तर मित्रांनो, आम्ही ते एका वॉर्डला थांबलो आहोत. एक असा चौतरा बनवलाय, हल्लीच बनवलेला असावा. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा पण व्ह्यू आहे, पण इथे काही दिसत नाहीये झाड असल्यामुळे. वरती जाऊन पाहूयात. चला भाऊ. ट्रॅकला तुम्ही हे करता? नाही असं आता म्हणजे आपण जवळपास किती अर्धा तास झाला ना? मला म्हणजे हे झालं, म्हणजे मला नाही हे आहे हो, पण आता बघा ना किती उंच आहे. आता आपण 90 डिग्री एवढ्या वर आलोय. आतापर्यंत मी मला वाटतं हा पहिलाच असेल ट्रॅक, कारण या ट्रॅकिंग मध्ये आता बघितलं मी एवढे असं स्ट्रेट कंटिन्यू असं बघितलं नाही. म्हणजे वरती गेला थोडा पॅच असतो, पण हा भरपूर मला वाटतं जवळपास 15-20 मिनिटाचा पॅच आहे वरपर्यंत. इथे बघा पाणी कुठून तरी येते, पाणी कुठे अजून आहे. तर इथे पाणी थोडस आहे, स्विमिंग करतोय. तो पहा तिकडे खेकडा आहे, दिसला खेकडा. झूम करून दाखवतो, जवळ गेलो तो पळून जाईल तो. हा पहा, मस्त पाण्याचा आस्वाद घेतोय. पाणी सुद्धा आहे इथे. तिकडे समोर काय ते बेडूक वाटत, बेडूक आहे, खेकडा आहे. किती सुखी जीवन जगतायत तिकडे. स्विमिंग पूल, नॅचरल स्विमिंग पूल. त्यांना स्विमिंग पूल सुद्धा मिळाला नॅचरल. त्याला ना पाय थरथरतील आपले. हा तिथं आहेत, उतरताना पाय. तर म्हणजे आता कुठे थोडीशी धाप कमी झाली, मगाशी भरपूर धाप लागली होती. कारण कसं असतं की इथे कॅमेरा सेट करायला लागतो. ते युट्यूबर्सला माहिती आहे, ट्रेकिंगला जे युट्यूबर्स जातात ना त्यांना माहिती असतं की आपल्याला शॉर्ट काढायचा आहे, परंतु तेवढी धाप सुद्धा लागते, आपल्याला दम जातो आपला, कारण ते आपल्याला व्हिडिओ मध्ये कव्हर करायला लागतं ना, तसं असतं ते. बघा मंडळी, जे युट्यूबर्स असतात किती मेहनत घेतात बघा, एवढं वरपर्यंत येतात ट्रेकिंग साठी.
आणि ते तुम्हाला बारीक ना बारीक व्हिडिओ ते मेहनत करून व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतात. तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा सगळ्यांना, अशा ट्रॅकर्सना, त्यांना जेणेकरून प्रोत्साहन मिळेल गड किल्ले दाखवण्याचा आणि आपल्या संस्कृती जपण्याचा. बापरे आपण तिथून आलो पण घडा नाही. पावसात कसं येणार तुम्ही, ते कधी आला तर हालत खराब आहे इकडे. हे सगळं पाण्यामुळे खाली जात असेल. ते दगडी पॅच असल्यामुळे बऱ्यापैकी टिकलाय. लाजाळूच आहे. नाही नाही. समोर एक मंदिर आहे. कसलं मंदिर आहे ते मला पण लक्षात नाही. पाहूया पुढे जाऊन. बहुतेक गणपतीचं वगैरे, हनुमानाचं किंवा गणपतीचं असू शकतं. ओके, मस्त असा परिसर आहे, पाहू शकता तुम्ही. असे कमानी केलेले आहेत सह्याद्रीच्या डोंगर रंग. तर मंडळी, समोर तुम्हाला दिसत आहेत ते आहेत सह्याद्रीचे डोंगर रांगा. आमची महाराष्ट्राचा वैभव, महाराष्ट्राची शान, सह्याद्रीची पर्वतरांगा. आणि हा जो परिसर तुम्हाला दिसतोय पूर्ण अलिबागचा एरिया दिसतोय तुम्हाला. धोका असल्यामुळे थोडंसं ब्लर दिसत असेल, परंतु जवळ ऑलमोस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत वरती. इथे मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, पिंड आहे आतमध्ये. हा संपूर्ण परिसर अगदी मनमोहक वाटतोय पहा. असं निसर्ग कुठेच भेटणार नाही तुम्हाला. भाऊजी मस्त. आपण आता इथून फोटो काढे 2-3 असे झेंड्याजवळ. थांबा जरा, मंदिराचं जरा थोडंसं हे करतो. हे बघा, शंकराचं मंदिर आहे. ओम महादेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम गणेशाय नमः. जय श्रीराम. गुरुदेव दत्त कुळमेश्वर पांगेश्वर. ओम साईराम जिदाने माते की जय. हनुमान. ओम स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. पहा किती सुंदर परिसर आहे. अजून वरती जायचं आहे आपल्याला, परंतु आम्ही ते जरा थांबलो आहोत कारण हा परिसर भरपूर छान आहे. पाहू शकता मागे संपूर्णचा हा सह्याद्रीची पर्वतरांगा वगैरे दिसत आहेत. आणि मागे हे शंकराचं छोटंसं मंदिर आहे. आम्ही इथून आलो. वा मस्त. असा दिवस एकदम म्हणजे एकदम छान जाणार आहे. झोप पण चांगली लागणार आहे कारण जवळपास अर्धा तास मी वरती चालत आलो, इथे ट्रॅकिंग करत आलो आहे. एवढं मला वाटतं जवळपास 1-2 वर्ष झाले असतील. त्याच्यानंतर आता मी ट्रॅकिंगला आलेलो आहे. चला तर मंडळी, महादेवांचं दर्शन घेतलंय. आता आपण वरती निघणार आहोत. चला तर वरती जाऊया. इथून साधारण 5 ते 10 मिनटं आहे वरती. टॉपला जायचं आहे. जो ऑलमोस्ट आपण टॉपच्या आसपास आलेलो आहोत.
माती वगैरे खणलेली आहे. लाल माती आहे ना. ती जुनी झाड आहेत बघा. दोन झाडांचं असं हे प्रवेशद्वार सारखं दिसतंय ना. दोन झाड आहेत त्यामध्ये असं वाटतं की प्रवेशद्वारच आहे. ते सुद्धा पुढे समोर असं झाड एकदम सरळ दिसतंय प्रवेशद्वारासारखं. बघा असं वाटतं हात ठेवलाय एका झाडाने दुसऱ्याच्या हातावर. एकमेकांना असे सपोर्ट करून उभे आहेत. तुम्ही सुद्धा असं सपोर्ट करा. युट्यूबर्सला सपोर्ट करा. शेअर्स करत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा. जाऊया. कसलं बूट थोडस उकसलं. ते दगडामध्ये गेलं ना असं निघालं. पाय उचलून टाका पाहिजे. ते मस्त असं वाटत नाही. खाली एवढं जंगल वाटत होतं. वरती बघा, वरती हॉटेल्स वगैरे येतात. बरे बाबले. अच्छा अच्छा. ओके. काहीतरी आहे. लोक आहे जरा. तर फायनली मंडळी आपण पोहोचलेलो आहोत कनकेश्वर मंदिराजवळ. तर जाऊयात मंदिरात, एक्सप्लोर करूया आणि थोडस पोटपूजा सुद्धा करूया, कारण भूक लागली आहे. तर काहीतरी खाऊया. भरपूर मोठं मंदिर आहे. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो, पुन्हा एक्सप्लोर करतो. चला तर मग. इथे फॉरेनर्स वगैरे येतात. औषध ती फॉरेनर आहे, जाते आता मंदिरामध्ये. हे नाग, शेष नागाचं पृथ्वी उचलले, त्याचं पाण्याचं ही टाकी बनवली आहे. आणि हे मंदिर तुम्ही पाहू शकता. मंदिराचा एंट्रन्स आणि कसं वाटतं. आता हे मंदिर आहे. हातपाय धुऊया. आणि इथे लिहिलं आहे तसं की मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे मी तुम्हाला बाहेरच मंदिराचं दर्शन करून देतो. बाहेरूनच आतलं आपण पाहू शकत नाही. त्याआधी आपण हातपाय धुवून घेऊया. तर भाऊजी फुलं काढतायत देवाला अर्पण करण्यासाठी. इथे पूर्ण अशी बागच आहे. अजून सुकलेला नाही आहे. तर आम्हाला साधारण इथून वरती आता 1.5 तास लागला. तर पाण्याने आम्ही पोहोचलेलो आहोत त्या मंदिरामध्ये.
कणकेश्वराच्या देवाच्या मंदिरामध्ये जप केलं किती शांत असं महादेवाचं असं जवळ आहे असं मला वाटलं की महादेवाचं जे वाक्य आहे, ओम नमः शिवाय, त्यात किती भारदस्त हे असणार आहे ब्रह्मांड नाही असं वाटतं. तर तुम्ही सुद्धा कधी आला तिथे तर माझा व्हिडिओ पहा, कशा प्रकारे रस्ता आहे तो सुद्धा पहा आणि तुम्ही कधी येऊ शकता म्हणजे. ठीक आहे. तर तर मंडळी तुम्हाला पुढे घेऊन जातो. तिकडे सुद्धा मस्त मोठा व्ह्यू आहे, मंदिर दिसते असं काढू बद्दल पाहूया. वा, काय मस्त थंडगार हवा आली. हो 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 हो. ओके, तर हे आहे व्ह्यू. ना मुंबई आपले साऊथला मंदिर असतात ना हा, त्या टाईपचं त्या टाईपचं. पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे ते पूर्ण. तर हे आहे पुरातन मंदिर, पांडवांच्या काळातलं बांधलेलं. तर पांडवांच्या काळातलं बांधलेलं हे मंदिर आहे कणकेश्वराचं. पाहू शकता त्याचं स्ट्रक्चर, पाहू शकता दगडामध्ये कोरलेलं आहे, प्रॉपर असं कोरलेलं असं देऊळ आहे. वरती बहुतेक त्यांनी मरम्मत करून पूर्ण एकच दगड वाटतं. तर मी थोडा जवळून तुम्हाला दाखवतो डिझाईन्स वगैरे त्याच्या. हे बघा, अवेढव्य असं मोठं असं तलाव आहे मागेच त्याच्या मंदिराच्या मागे. पांडव इथे हे प्यायचे, पाणीवळी प्यायचे, पाण्याची पाणी. काय बघा. हा, तर मंडळी हे पुरातन पांडवांचं मंदिर आहे. पांडव इथे येत होते या मंदिरामध्ये आणि मागे जे तुम्हाला दिसतंय एक्झॅक्ट त्याच्या मागे मोठं असं तलाव असतं, तिथे पांडव पाणी पित होते. आणि सत्य प्रकट कथा नाहीये, जे काय ते सत्य. पांडव येऊन पाणी पित होते, त्यांचं स्वच्छ असं पाणी आहे इकडे. मंडळी नाश्ता करून घ्यायचा, पोहे मागून काही थोडासा परिसर सुद्धा दाखवतो आजूबाजूचा. मंडळी इथे चहा नाश्ता केला आम्ही, निघतो. करू का आम्ही निघतो वेळातच, दादा टाइम पुढे जायचं आहे आम्हाला आणि इतर ठिकाणी सुद्धा जायचं आहे. तर पुढे मी व्हिडिओ करतो, तुम्हाला दाखवतो इथला आजूबाजूचा परिसर. होय ना, साफसफाई किती होते त्यांनी, तिथे चालू आहे काम. माहिती आहेत तर मंडळी. वाघ्या बसला इकडे मूड मध्ये दिसतोय. पांडवांचं पदस्पर्श लागलेले हे मंदिर आणि भरपूर छान वाटलं. तर आता आपण निघत आहोत.
त्याच्या घरी जायचं, घरून झालं की त्याच्या कॉप करून मला ना, मी 2012ला युट्यूब सुरुवात केली होती. म्हणजे एकच व्हिडिओ टाकला होता मी स्वतः बनवलेला, तो की आर्मी, आमच्या सोसायटीतले आर्मी आहेत ना, निलेश पाटील म्हणून, त्यांच्यासाठी एक व्हिडिओ टाकलेला असाच. त्यांना पण भरपूर आवडला होता. ते मला माझी थोडंसं हे करायचे रे, तेव्हापासून केला तर आला तेव्हापासून केलं तर बापरे. मध्ये लॉकडाऊन मध्ये मोस्ट ऑफ युट्यूबर्स हे झाले ना. आणि मी त्यानंतर मी केलंच नाही. म्हणजे आपला सहज टाकला, मला माहितीच नाही की याच्यात अर्निंग आहे किंवा एवढे व्हिडिओ टाकले जातात, हे असतं आपलं गाईडलाईन्स असते युट्यूबची, असं तसं केलं ते काहीच नाही माहिती. नंतर मला हळूहळू लॉकडाऊन नंतर मला माहिती पडलं की असंच आहे. आणि तो त्यातल्या त्यात आमचे एक गाव बाळा पाटेकर आहे, त्यांनी पण युट्यूब सुरू केलं होतं ना. ते वयस्कर असताना तो सुद्धा त्यांनी युट्यूब सुरू केलं. तर मी थोडा इंटरेस्ट घ्यायला लागलो, म्हटलं मग बघूया आपण पण करूया काहीतरी. हळूहळू सुरुवात केली, झाले हळूहळू सबस्क्राईब पण वाढायला लागले, व्ह्यूज यायला लागले. तेव्हा मला अजून कॉन्फिडन्स मिळाला की अजून करू शकतो आपण. तर मंडळी निघूयात आता. मला येताना किती उशीर झाला होता, आपला वेळ लागला होता 1 तासच्या दरम्यानच होतं गेलो, 1-1.25 तास. अच्छा, बरोबर. तर मंडळी आम्हाला 1 तास साधारण लागला होता, 1-1.25 तास, कारण आम्ही व्हिडिओ काढत गेलो होतो. आता आम्ही सरळ खाली झालो आहेत. हा शेवटचा व्हिडिओ काढतो आणि इथेच थांबवतो. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.